हे जे NDPSचे खटले आहेत हे देखील अतिशय स्लो चालतात, त्याचाही ते फायदा घेतात आणि म्हणून आता त्याही करता विशेष न्यायालय स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि हायकोर्टाकडे ती आपली परमिशन गेलेली आहे, त्याला लवकरच परमिशन मिळेल, ज्यामध्ये मुंबईमध्ये 4 आणि ठाण्यामध्ये 1 विशेष NDPS न्यायालय आता याला मान्यता मिळाली आहे, हे लवकर सुरू होईल, अंतिम टप्प्यात आहे। नागपूर इथे एक न्यायालय स्थापन करण्याच्या संदर्भात आता हायकोर्टाकडे पेंडिंग आहे, त्याची परमिशन मिळाल्यावर तेही करू आणि त्यानंतर प्रयत्न आपला असा आहे की प्रत्येक विभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचे NDPSचे विशेष न्यायालय हे आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचे आहेत। पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणाकरता 733 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपला केंद्र सरकारने मान्य केलेला आहे, ज्यात 60% पैसे केंद्राचे, 40% आपण देणार आहोत। 6 महिन्यात आपण याची कारवाई करणार आहोत, त्यानंतर अजून निधी देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे। यामध्ये विशेषतः सागरी सुरक्षा, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवाद शक्तींना आळा, परदेशी घुसखोरीला आळा, गुन्हे कार्यपद्धती, सायबर सुरक्षा, माहिती संकलन या सगळ्या गोष्टींमध्ये AIचा वापर याच्यावर भर दिलेला आहे। अत्याधुनिक शस्त्र, विशेष वाहने, हॉवरक्राफ्ट, स्पीड बोट, फ्लोटिंग जेटी, ड्रोन, रडार, ट्रान्सपॉन्डर, दळणवळण यंत्रणा, तंत्रज्ञानाची जोड अशा सगळ्या गोष्टींकरता याच आपण अधिवेशनामध्ये या पुरवणी मागणीला मान्यता देखील दिलेली आहे। त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणी आपण ते मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करणार आहोत। पोलिसांच्या घरांकरता DG लोन हे आपण पुन्हा सुरू केलं आणि 12 मे रोजी 1768 कोटी रुपयांना मान्यता दिली। जवळपास 5115 पोलिसांना 1759 कोटी रुपये वितरित केलेले आहेत आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आपल्या पोलीस गृहनिर्माणच्या माध्यमातून जवळपास 9762 निवासस्थानं जे आहेत यांचे कामं चाललेली आहेत आणि जवळपास 447 निवासस्थानांच्या निविदा या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि 14,000 निवासस्थानं ही त्या ठिकाणी विविध टप्प्यावर आहेत। आमचे कालिदासजी कोळंबकर सातत्याने आहेत ते त्यांना माहिती आहे मी भाषण करणार आहे, त्यामुळे ते जाणार नाही। पोलिसांच्या मालकीच्या घरांचा प्रश्न मांडत असतात। आपण BDD चाळीमध्ये पोलिसांना मालकीची घरं दिल्यापासनं मोठ्या प्रमाणात इतरही पोलिसांना वाटतं की तितके वर्ष आमचे झाले आहेत, आम्हालाही दिलं पाहिजे। त्या संदर्भात काही कोर्टाच्या केसेस देखील आहेत, पण किमान टप्प्याटप्प्याने पोलिसांना काही प्रमाणात तरी आपल्याला मालकी हक्काची घरं कशी देता येतील, जसं आपण DG लोन दिलं आहे ते लोन मालकी हक्काचं घर घेण्याकरताच दिलं आहे। या संदर्भात कालिदासजी आम्ही पुढच्या 7 दिवसामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमतो आहोत। या समितीला आम्ही 3 महिन्याचा कालावधी देणार आहोत आणि 3 महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपल्याला काय पोलिसांना मालकीची घरं देण्याकरता वेगवेगळ्या काय योजना करता येतील या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू। पोलीस कुटुंब आरोग्य योजना याच्यामध्ये जवळपास 112 कोटीचा आपण लाभ दिला आहे आणि 2023 नंतर 61 नवीन अशा प्रकारची पोलीस ठाण्यांची निर्मिती केली आहे। एक अजून महत्त्वाचा निर्णय आपण घेतला आहे। मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं पोलीस दल मुंबईत आहे आणि मुंबईच्या पोलीस दलांकरता घरांचा प्रश्न तर आहेच, पण अस्तित्वात असलेली जी घरं आपण अलॉट केली आहे त्यातलीही 90% घरं जी आहेत ती छोटी आहेत, म्हणजे त्यांना जी देय घरं आहेत त्या देय घरांच्या एवढी ती घरं नाही आहेत, काहीतरी आपल्याला माहिती आहे फार जुनी घरं आहेत आणि म्हणून आपण आता एक प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांच्यासाठी जी काही शासकीय घरं आहेत ती निर्माण करण्याच्या संदर्भात आम्ही मुंबईमध्ये पोलिसांची सगळी भूखंड शोधून काढली। अनेक चांगली मोक्याची भूखंड होती ती सगळी शोधून काढली आणि त्याच्यामध्ये जवळपास 74 महत्त्वाची मोक्याची भूखंड आपल्याला सापडलेली आहेत। या ठिकाणी जवळपास 40,000 शासकीय पोलिसांची निवासस्थानं तयार करण्याचा निर्णय हा मुंबईमध्ये आपण घेतलेला आहे आणि त्यासोबत मुंबईतले पोलीस ठाणे जे आहेत त्यांची अवस्था आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीची आहे। यामध्ये
जवळपास 93 सुसज्ज एकसारखे म्हणजे चांगल्या पद्धतीनं सगळ्या सोयी असतील असे नवीन पोलीस स्टेशन्स देखील मुंबईमध्ये बांधण्याचं या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी प्रस्तावित केलं आहे। एकूणच अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता पोलिसांच्या घरांच्या संदर्भात अजून पुष्कळ माहिती आहे, पण बराच अजून गोष्टी बोलायच्या असल्यामुळे सगळी माहिती मी देत नाही। एक नार्कोटिक्सच्या संदर्भात अजून मला महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा केमिकल आहे ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन। ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन आता हे केमिकल जे आहे MD बनवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं हे केमिकल आहे, पण हेच केमिकल आपल्या नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोपॅथिक सबस्टन्सेस सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट जी आहे त्या ॲक्टच्या अंतर्गत याचा समावेश नव्हता। त्याचाच फायदा MD बनवणारे लोक घेत होते आणि म्हणून आता आपण हा निर्णय करून हे जे ब्रोमोफोर मिथाइल प्रोपिओफेनॉन आहे याला नुकतंच नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस रेग्युलेशन अँड अमेंडमेंट ऑर्डर 2026 अंतर्गत कंट्रोल्ड सबस्टन्स म्हणून शेड्यूल A मध्ये टाकलेला आहे। यामुळे MDच्या या सगळ्या व्यवहाराला मोठ्या प्रमाणात आळा बसेल आणि विशेषतः ऑनलाईन याचा मोठ्या प्रमाणात सप्लाय होता त्यालाही आपल्याला आळा करता येईल आणि त्याची सप्लाय चेन जी आहे ती आपल्याला दूर करता येईल। एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे APK फाईल। जे लोक अँड्रॉइड यूज करतात त्यांना APK फाईल पाठवली जाते आणि APK फाईल तुम्ही जर डाउनलोड केली, काही पाठवतात, तुम्हाला आवडेल असं काही पाठवू शकतात ते, किंवा एखादा योजना पाठवू शकतात। ती APK फाईल चुकूनही डाउनलोड केली की तुमच्या अँड्रॉइडचा पूर्ण कंट्रोल कंप्लीट 100% त्यांच्याकडे जातो आणि त्याच्यावर ते काही त्या ठिकाणी करू शकतात। त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने संदेश पाठवून अनेक लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न झाला आणि यामध्ये जवळपास 43 कोटी रुपयाची आर्थिक फसवणूक ही लोकांची झाली। यामध्ये आपण गुन्हा नोंदवला आणि 6 आरोपींना झारखंड आणि बिहारमधून आपण त्या ठिकाणी पकडून आणलं। जवळपास 11 मोबाईल फोन, 1 लॅपटॉप असं आपण त्यास आणि त्या एकूण त्याच्यामध्ये 8609 पीडितांचे मोबाईल नंबर मिळाले। म्हणजे 8609 पीडितांचं सगळं त्यांच्याकडे होतं। त्यांचं बँक खातं, ATM क्रमांक, पिन नंबर, CVV नंबर, UPI ID सगळं त्यांनी फोनवरून हस्तगत केलं होतं। त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की काही आपल्याला आलं तर ते डाउनलोड करायची इच्छा झाली तरी ते खरं आहे की खोटं आहे पाहिल्याशिवाय डाउनलोड करू नका। अनोळखी नंबरवरनं आलेलं काही डाउनलोड करू नका। अख्खा अँड्रॉइड फोन हा त्या ठिकाणी हॅक करता येतो अशा प्रकारच्या APK फाईल्स तयार झालेल्या आहेत।